देशभरात गाजत असलेल्या नीट परीक्षेतील पेपरफुटी आणि गैरव्यवहार प्रकरणी सीबीआयने तपासाचा फास अधिक घट्ट केला आहे. या प्रकरणातील महत्त्वाचा संशयित धनंजय लोखंडे याला सीबीआयच्या पथकाने अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी येथून अटक केली आहे. धनंजय लोखंडे हा मूळचा अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी परिसरातील रहिवासी. तो राहुरी परिसरात असल्याची खात्रीशीर माहिती सीबीआयला मिळाली होती. त्यानंतर सीबीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अहिल्यानगर पोलीस अधीक्षकांशी संपर्क साधून मदतीची मागणी केली. पोलीस अधीक्षकांच्या सूचनेनुसार स्थानिक पोलिसांची 2 पथके सीबीआयच्या मदतीला देण्यात आली. सीबीआय आणि स्थानिक पोलिसांच्या संयुक्त पथकाने सापळा रचून लोखंडेला ताब्यात घेतले. अटकेनंतर त्याला अहिल्यानगर पोलीस अधीक्षक कार्यालयात काही तपास केला. त्यानंतर त्याला अज्ञात स्थळी हलवण्यात आले. काल रात्रीपासून या प्रकरणी त्याची कसून चौकशी केली जात आहे. पेपरफुटीच्या रॅकेटमध्ये त्याचे नेमके काम काय होते, त्याचे कोणाशी आर्थिक व्यवहार झाले आहेत का आणि यामागे आणखी कोणते मोठे मासे आहेत याचा शोध आता सीबीआय घेत आहे. संशयित धनंजय लोखंडे हा पुण्यातील वाघोली भागात वास्तव्यास असल्याने या प्रकरणाचे धागेदोरे आता पश्चिम महाराष्ट्रापर्यंत पोहोचल्याचे स्पष्ट होत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात झालेली ही कारवाई नीट प्रकरणाच्या तपासातील एक महत्त्वाचा टप्पा मानली जात आहे. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी पोपट पिटेकर यांनी. नमस्कार, मी पोपट पिटेकर. नवराष्ट्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. देशभरात गाजत असलेल्या नीट परीक्षेचा आता जो कनेक्शन आहे ते अहिल्यानगर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. या प्रकरणी नाशिकमधून खैरनार या विद्यार्थ्याला ताब्यात घेतल्यानंतर आता दुसरा जो संशयित आरोपी आहे त्याला सीबीआयने अहिल्यानगरच्या राहुरी येथून अटक करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. ह्या प्रकरणी जो आरोपी किंवा संशयित आहे तो वाघोली येथे असल्याचं आपल्याला सांगण्यात येत होतं आणि तिथून तो शिक्षणासाठी वाघोलीत होता, पुण्यातील येथे वाघोलीत होता. यानंतर रात्री पोलीस अधीक्षक यांना सीबीआय कडून फोन आल्यानंतर 2 पथक इथं दाखल होऊन त्या धनंजय लोखंडे याला ताब्यात घेण्यात आलेले आहे आणि याची सकाळपासून म्हणजे रात्रीपासून त्याची 11 वाजेपर्यंत चौकशी करण्यात येत होती. पण या प्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांनी काही इन्फॉर्मेशन अजून माहिती देण्यास टाळाटाळ केली. मात्र हे अहिल्यानगरमधील अनेक याच्यातले कोचिंग क्लासेसचा देखील समावेश असण्याची शक्यता नाकारता येत नाही. सीबीआय कडून अधिक तपास सुरू आहे, परंतु संध्याकाळच्या सुमारास याची अधिकृतपणे माहिती येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पोपट पिटेकर, अहिल्यानगर.